अध्यात्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चातुर्मास या पुस्तकातील जो 5वा भाग आहे त्यामध्ये विविध कहाण्या दिलेल्या आहेत। त्यामधील आजची पहिली कहाणी आहे की गोपद्मांची कहाणी। ती कहाणी काय सांगते तर आपण पुढे पाहू। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। ऐका गोपपद्मांनो तुमची कहाणी। स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी 5 सभा बसलेल्या आहेत। ताशे मर्फे वाजत आहेत, रंभा नाचत आहेत। तो तंबोऱ्याच्या तारा तुटल्या, मृदुंगाच्या भेऱ्या फुटल्या। असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला, करा रे हंकारा, पिटा रे दांडोरा। गावात कोणी वानवशा वाचून असेल त्याच्या पाठीचा 3 बोट कंकर काढा। तंबोऱ्याला तार लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा। असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले, माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा केला नसेल। तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली। तिने काही वाणवसा केला नाही। नंतर कृष्णाने तिला वसा सांगितला, सुभद्रे सुभद्रे आखाड्या दशमीपासून 30 पिंपळाचे पारी, तळ्याचे पाळी व गाईच्या गोठ्यात काढून पूजा करावी। हा वसा कार्तिक्या दशमीत संपूर्ण करावा। याप्रमाणे 5 वर्ष करावं। उद्यापनाच्या वेळी कुंवारणीला जेवायला बोलवावी। पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी ऊसाची मोळी द्यावी, 5व्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं। असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले। नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणे केलं। पुढे सभेत कळलं, सुभद्रा वानवशाशिवाय आहे। असं समजल्यावर तिकडे दूत जाऊन पाहतात, तो तिनं वसा बसला आहे। पुढे येता येता गावाबाहेर एक हत्तीन वाणवशाशिवाय त्यांना दिसली। ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोकं करून निजलेली होती। तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला। नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या, तशाच रंभा नाचत्या केल्या। जसं ह्या वृत्ताचं योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।